आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वीज कर्मचाऱ्यांचा 9 ऑक्टोबर पासून 3 दिवसांचा मोठा संप जाहीर। महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीने राज्यातील वीज कंपन्यांमधील खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या विरोधात 9 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत 3 दिवसांचा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे। कृती समितीने 22 सप्टेंबर 2025 रोजी ऊर्जा मंत्री आणि वीज कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना या संपाची सूचना दिली आहे। या संपाच्या माध्यमातून महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात अदानी, टोरेंट, टाटा यासारख्या खासगी कंपन्यांना समांतर परवाने देण्यास विरोध, महानिर्मिती कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाचे BOT तत्वावर खासगीकरण करण्यास विरोध करण्यात आला असून वीज कर्मचारी अभियंता अधिकारी यांच्यासाठी मंजूर केलेली निवृत्ती वेतन योजना त्वरित लागू करणे, 1/1/2007 पासून 0 अनुशेष धोरणानुसार मूळ वेतन, सुधारित वेतन संरचनेनुसार पदोन्नतीच्या योजना पूर्वलक्षी प्रभावाने त्वरित लागू करणे आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे, वीज कंपन्यातील भरती करणे, सरळ सेवा भरती आणि अंतर्गत पदोन्नतीवर भर देणे यासारख्या विविध मागणीसाठी संप पुकारला असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे। याचबरोबर 2023 मध्ये खासगीकरणाच्या विरोधात पुकारलेला संप उपमुख्यमंत्र्यांनी खासगीकरण होणार नाही आणि वीज कंपन्यांना 50,000 कोटींचे अर्थसहाय्य देण्याच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला होता। मात्र कृती समितीचा आरोप आहे की आश्वासनानंतरही प्रशासन विविध मार्गाने खासगीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवत आहे आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। या गंभीर विषयांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑक्टोबर पासून 3 दिवसांचा संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने संपाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि कृती समितीमध्ये कोणती चर्चा होते आणि तोडगा निघतो का याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। वीज क्षेत्रातील सर्व संघटना कृती समितीच्या वतीनं आमचं हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचा हा 7वा टप्पा आहे की कार्यकारी अभियंता असतील किंवा अधीक्षक अभियंता असतील यांच्या दालनामध्ये सर्व वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते यामध्ये ठिय्या आंदोलन करतील। याच्यापूर्वी पण आम्ही एक आंदोलन केलेलं होतं। यामध्ये कंपनीचे जे आम्हाला सिम कार्ड दिले होते ते आम्ही जमा केलेत किंवा डायव्हर्ट केलेत आणि आजचा हा 7वा टप्पा आहे आणि ह्याच्यानंतर 9 तारखेला, 10 तारखेला, 11 तारखेला म्हणजे 72 तास आम्ही संप करणार आहोत। म्हणजे संप याच्यासाठी करणार आहोत की याच्यामध्ये आमची कोणतीही आर्थिक मागणी नाही आहे। यामध्ये खाजगीकरणाचा एक टप्पा आहे। हे खाजगीकरण होऊ नये हे आमच्या सर्व कामगार आणि अभियंत्यांची मागणी आहे। त्याच्या आदेशाप्रमाणे आपण सन्माननीय कार्यकारी अभियंता यांच्या विभागामध्ये ठिय्या आंदोलन करीत आहोत। आपण दिलेल्या नोटिसातर्फे आपली ही 7वी स्टेज आहे की त्यामार्फत आपण आज ठिय्या आंदोलन करतोय। मगाशी ज्या पद्धतीने आमच्या सदस्यांनी सांगितल्या पद्धतीनं की काय कारणास्तव आम्ही हा संप करतोय त्यातले 2 मुद्दे मी या ठिकाणी मांडत आहे। एक आहे प्रायव्हेटायझेशन, दुसरा आहे रिस्ट्रक्चरिंग। यामध्ये जो प्रायव्हेटायझेशनचा जो विषय आहे यासाठी कृती समिती गेली 2 वर्ष झाले प्रशासनाशी भांडत आहे। आज देखील त्या मुद्द्याची ती ठाम आहेत। दुसरी गोष्ट, जे ह्या महिन्यामध्ये रिस्ट्रक्चरिंगचा जो विषय आहे, जे प्रशासनाने रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून अभियंते असतील, कर्मचारी असतील यांचं जे शोषण चालू आहे यांच्या विरोधात आज आपण या ठिकाणी ठामपणे कृती समितीच्या माध्यमातून उभा आहोत। आपल्या कृती समितीच्या कोणत्याही सभासदावर अन्याय होणार नाही याकरिता आंदोलनाची नोटीस देऊन रीतसर कृती समितीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री असतील, सन्माननीय ऊर्जा मंत्री असतील, सन्माननीय MD असतील यांना देखील या आंदोलनाची आपण पूर्वकल्पना देऊन, नोटिसा देऊन देखील त्यांनी आज अखेर याकडे पूर्ण दुर्लक्षित केलेलं आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा मुद्दा मी प्रशासनाच्या विरोधात जाऊन किंवा प्रशासनाचा हा जो कारभार चालू आहे याच्या विरोधात सभासदांना न्याय मिळावा याकरिता मांडित असून रिस्ट्रक्चरिंग हा विषय असेल किंवा प्रायव्हेटायझेशनचा विषय असेल, यासाठी ऑल इंडिया पॉवर फेडरेशन, जी पूर्ण भारतामध्ये जी पॉवर फेडरेशन युनियन आहे, यांचा देखील या कृती समितीला आजच पूर्ण पाठिंबा मिळाला